नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सोयाबीनचा मुद्दा विधानसभेमध्ये चर्चेला आला। या सोयाबीनच्या खरेदी केंद्रावरून आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना या खरेदी केंद्रावरून नेलेलं सोयाबीन परत न्यावं लागतंय, ते खरेदी केलं जात नाही खरेदी केंद्रावरती। याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत पणन मंत्र्यांवरती हल्लाबोल केला। यांनी सोयाबीन विधानसभेमध्ये घेऊन येत या सोयाबीनचं करायचं काय असा थेटच सवाल पणन मंत्र्यांना केला। मग आज विधानसभेमध्ये सोयाबीनच्या खरेदीवरनं काय नेमकं घडलं, त्यासोबतच पणन मंत्र्यांनी यावरती काय उत्तर दिलं, अध्यक्षांची भूमिका नेमकी काय होती, त्यासोबतच सोयाबीन सोबतच कापसाच्या खरेदीवरनं काल जो काही गदारोळ झालेला होता त्याबद्दल पणन मंत्र्यांनी आज काय निवेदन विधानसभेत केलं, या सगळ्यांची माहिती आपण सोप्या पद्धतीने आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजेच 11 आणि 12 डिसेंबर रोजी 2 दिवशी सोयाबीन खरेदीचा मुद्दा हा चर्चेचा ठरलेला आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे खरेदी केंद्र हे सुरू करण्यात आल्याचा दावा पणन मंत्र्यांकडून केला जातोय आणि त्यासोबतच बारदाण्याचा अभाव नसल्याचंही सांगितलं जातंय। दुसरीकडे खरेदी केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी ही केली जाते आणि त्याचं एक रॅकेट आहे, त्याची लिंक ही मंत्रालयापर्यंत पोहोचते, अशा प्रकारचा आरोपही काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला। आता त्यांचा नेमका मुद्दा काय होता ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या। झालेला सोयाबीन पाठवतोय, रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केलाय, या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। हा माणूस आहे राठोड साहाव, हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक। हा रिजेक्ट होऊ शकतो का, तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय बघा, हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। आमदार विजय वडेट्टीवार हे फक्त आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्याकडे काही पुरावे असल्याचं सुद्धा सांगितलं। विशेषतः यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या सोयाबीन खरेदी केंद्रासाठी पैशांची मागणी ही केली जाते आणि त्यामध्ये मंत्र्यांचे PS म्हणजेच पर्सनल सेक्रेटरी हे इन्व्हॉल्व आहेत किंवा त्यामध्ये सामील आहेत, अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा केला। आता याच मुद्द्यावरती ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या। एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल, बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे, तुमचे OSD अभिजित पाटील, आणि गरजेचं नाव सांगतो, पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या। आता हा सगळा मुद्दा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस बीडचं कनेक्शन सुद्धा या सगळ्यांमध्ये समोर आलं। बीड जिल्ह्यातील अखिल नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो या सगळ्याच्या मध्यवर्ती आहे, असा आरोप सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केला। सोयाबीनमध्ये 9 मॉइश्चर असलं तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन हे खरेदी केंद्रावरती खरेदी केलं जात नाहीये, त्यांना नाकारलं जातं आणि मग शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा माल नेमका विकायचा कुठे, शेतकऱ्यांनी मरायचं की जगायचं, असा सवाल सुद्धा विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मॉइश्चर आहे, 9%। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही, सेंटरमध्ये खरेदी सुरू बंद झाली आहे। राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू आहे, परंतु खरेदी केंद्रासाठी मंजुरी देताना मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते। यंदा सोयाबीन खरेदीसाठी नाफेड आणि NCCFच्या मार्फत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यासोबतच काही बाजार समित्या यांना परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून ज्यावेळेस खरेदी सेंटरची मागणी केली जाते त्यावेळी त्यांच्याकडनं 4 लाख रुपये प्रति सेंटर अशी मागणी केली जात असल्याचा सुद्धा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। खरं तर हे एकूण प्रकरण गंभीर आहे। या सगळ्यामध्ये खरेदी सेंटरवाले अडचणीत आलेलेच आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात कोंडी ही केली जाते आहे। या सगळ्यामध्ये सोयाबीनचा जो काही खरेदीचा मुद्दा आहे तो एक प्रकारे एका पेचात अडकून बसलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। तिसरीकडे खरेदी सेंटरवाले सुद्धा शेतकऱ्यांकडून या पैशांची वसुली करत असल्याचा सुद्धा आरोप या सगळ्यांमध्ये केला जातोय।
अर्थात असे प्रकार राज्यामध्ये जर का सोयाबीन खरेदीच्या बाबतीत घडत असतील तर ते गांभीर्यानं घ्यायला हवेत. यावरूनच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवरती निशाणा साधला. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे. मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे. खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्या समाविष्ट आहेत. आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे. आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना. मी वारंवार सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे. आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते. अध्यक्ष महाराज, आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आडवं येत आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हा सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल. नाना पटोले यांनी थेटच या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यासोबतच यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे सुद्धा पुढे आलं पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले. यावरूनच अध्यक्षांनी मध्ये हस्तक्षेप केला आणि अध्यक्षांनी सांगितलं की या प्रकरणात जी काही चौकशी आहे ती करण्याचे मी निर्देश देतोय, परंतु आत्ता मात्र सभागृहाचं कामकाज हे पुढे न्यायचं आहे. अध्यक्षांचं म्हणणं नेमकं काय होतं तेही तुम्ही पाहून घ्या. तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत याबद्दल दुमत नाही, परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो. तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही. हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार. तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली, परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडची माहिती माझ्याकडे द्या, मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील. या सगळ्यामध्ये एकूणच सोयाबीनच्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये गदारोळ निर्माण झालेला होता. विरोधक आणि पणन मंत्री हे समोरासमोर उभे होते. या सगळ्यामध्ये पणन मंत्र्यांनी थेट उत्तर तर दिलं नाही, परंतु काल जो प्रश्न निर्माण झालेला होता ज्यावरनं विजय वडेट्टीवार यांनी सरकारवरती आरोप केलेले होते गंभीर, त्याच मुद्द्यावरनं आज पणन मंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक निवेदन सादर केलं आणि राज्यामध्ये CCIच्या कापूस खरेदीसाठी जी काही मर्यादा आहे ती मर्यादा प्रति हेक्टरी 23 क्विंटल करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा पणन मंत्र्यांनी सांगितलं. अर्थात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेतला गेल्याचं पणन मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या. लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्ती उत्पादकता आहे. 23 क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच काय तर सोयाबीनच्या खरेदीचा मुद्दा हा पुन्हा एकदा विधानसभेमध्ये दुसऱ्या दिवशी चर्चेला आला, परंतु पणन मंत्र्यांनी या सगळ्याबद्दल आत्ता तरी उत्तर काही दिलेलं नाहीये. परंतु रविवार म्हणजेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत या संदर्भातलं निवेदन सभागृहात करण्याचे निर्देश आणि सूचना ह्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पणन मंत्र्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता खरेदीच्या संदर्भात सोयाबीनच्या नेमका काय मुद्दा आहे आणि पणन मंत्री त्यावरती काय उत्तर देत आहेत हे सुद्धा आपल्याला पुढच्या काळात जाणून घ्यायचं आहे. मी या माहितीसोबत तुर्तास तरी इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.